आता दादागिरी खपवून घेतली जाणार नाही। सध्या नागपूर इथं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केलं। राम सातपुते सारखा सर्वसाधारण कार्यकर्ता 5 वर्ष राबतो आणि एकट्या मार्कडवाडीसाठी 22 कोटी रुपयांची कामं करतो। त्याला जास्त मतदान मिळाल्यानंतर लोकांना जाऊन धमकावता तुम्ही। एखाद्या गावामध्ये मतं मिळाली नाहीत म्हणून गावामध्ये जाऊन दादागिरी करायची, ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटलांना दिलाय। विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्याचा प्रयत्न झाला, पण प्रशासनाच्या दबावानंतर ते शक्य होऊ शकलं नाही। या प्रकरणी अनेक गावकऱ्यांवर गुन्हा देखील दाखल झाला होता। त्यानंतर मार्कडवाडीची राज्यभरात चर्चा रंगली होती। याच मार्कडवाडीच्या घटनेवर आज फडणवीस हे विधानसभेत बोलले। राम सातपुते सारखा सर्वसाधारण कार्यकर्ता 5 वर्ष राबतो आणि एकट्या मार्कडवाडीसाठी 22 कोटी रुपयांची कामं करतो। त्याला जास्त मतदान मिळाल्यानंतर लोकांना जाऊन धमकावता तुम्ही। या धमकीचं ऑडिओ रेकॉर्डिंग आहे। आपल्याला बॅलेटचं वोटिंग घ्यायचं आहे। या वोटिंग मध्ये मते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला। ही कुठली पद्धत आहे? ही कुठली लोकशाही आहे? असा सवाल करत फडणवीसांनी एखाद्या गावामध्ये मतं मिळाली नाहीत म्हणून गावामध्ये जाऊन दादागिरी करायची, ही दादागिरी आता खपवून घेतली जाणार नाही असा इशारा फडणवीस यांनी मोहिते पाटलांना दिलाय।